माणसाच्या गरजांना अंत नाही, त्यामुळे जे आहे त्यात खुश असणारा माणूस जगात सगळ्यात श्रीमंत असतो. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, आपण माणूस म्हणून जन्माला आलोय हे लक्षात घेऊन गरज असो वा नसो तरी आपलं माणूस पण हरवू देऊ नका. आपलं संकट जरी टळलं तरी देव विसरू नका. संकट काळात कुणी साथ दिली असेल, कोणी भूक ताण भागविली असेल तर त्याची ती मदत आयुष्यभर लक्षात ठेवा. हीच माणुसकी आहे. माणसातला माणूस पण म्हणतात ते हेच आहे. मित्रांनो, जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओचा विषय आहे गरज, रिक्वायरमेंट. असं म्हणतात गरज ही शोधाची जननी आहे. खरं तर गरज ही आपल्यासाठी आयुष्यात काही शिकवण घेऊन जाणारी उपलब्धी आहे. मित्रांनो, आपल्या गरजेच्या वेळेसच आपण माणूस म्हणून खूप काही शिकत असतो, खूप काही समजतो. मित्रांनो, या शिकण्यातून कधी कधी आपल्याला आपल्या म्हणवणाऱ्या माणसांचं नकळत खोटं काय खरं काय हे देखील उघड पडते. पण मित्रांनो, गरज सरली की मनुष्य प्राणी ती वेळ विसरतो हे दुर्दैव आहे. ऐन उन्हाळ्यात निर्जन स्थळी जेव्हा पाण्याच्या तहानेने आपण कासावीस होतो, सुकलेले होठ तहानेने जळत असतात ना, तेव्हा मित्रांनो पाणी हे आपल्याला अमृत वाटतं. कारण गरज मोठी असते. पण मित्रांनो, वेळ भागली, जीवघेणी तहान शमली की मनुष्य स्वभावानुसार अमृत लागलेल्या पाण्याची चवसुद्धा बदलते. तसंच गरज सरली की माणसाची वागणूक सुद्धा बदलते हो. मित्रांनो, माणूस कसा असतो पहा. आयुष्यात सर्व काही ठाकठीक आहे, मौज मजा करायला मिळते, तोपर्यंत देव आठवत नाही, परमेश्वराचं स्मरण सुद्धा होत नाही हो. देवळाच्या बाहेरूनच चालता एखाद्या मित्राला हात उंचावून नमस्कार करावा, तसा देवाला नमस्कार करत असतो. खरं आहे ना. पण आयुष्यात थोडं काही कमी पडलं, अडचणी आल्यात, काही दुखलं खुपलं की लगेच देवळात जाऊन नारळ पडतो, फुलांचा हार घालतो, प्रसाद म्हणून पेढ्याचा नैवेद्य दाखवतो. कारण असते ती गरज एकदा भागली की संकटात नम्र असलेला माणूस पुन्हा बेदरकार बनतो. तो गरज नसताना देवाला ओळखत नाही, तो मित्राची ओळख ती काय ठेवणार हो. खरं सांगू मित्रांनो, नियतीची खरी ओळख ही गरजेच्या वेळेस होते आणि माणसाच्या नियतीची ओळख त्याच्या सुखाच्या काळात होत असते. मित्रांनो, आयुष्य आहे तिथे गरजा सुद्धा आनंद आहे. प्रत्येकाच्या गरजेचं स्वरूप वेगळं आहे. पण मला विचाराल तर भूक लागली की खायला अन्न असावं, झोप आली तर डोक्यावर छत्र असावं, बाहेर जायचं असेल तर अंगभर कपडे असावेत, आपलं मन मोकळं करायला बोलायला जिवलग मित्र मैत्रिणी असाव्यात. आणि हो कधी कधी रडायला आलं तर अश्रू पुसायला आईचा मायेचा हात असावा. आयुष्यात संकट आलीत तर भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे असं म्हणणारा बाप असावा. आयुष्याच्या या प्रवासात सोबती म्हणून, एक मैत्रीण म्हणून बायकोची साथ असावी. आणखी काय हवं हो. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे सारं वैभव आनंदाने उपभोगता यावं म्हणून श्री गजाननाची कृपा असावी. इतक्याच गरजा गजाननाने पूर्ण केल्यात ना तरी त्याच्या चरणी लीन होऊन आयुष्य समाधानाने जगता येईल. गाडी नको, बंगला नको, आम्हा पैसा सुद्धा नको हो. फक्त आणि फक्त भगवंताची कृपा हवी. मित्रांनो, माणूस म्हणून आपल्याला फक्त अन्न वस्त्र निवारा नको, आपल्याला हवं असतं आपुलकीचं अन्न, प्रेमाच्या शब्दाचं वस्त्र आणि आपल्याला समजून घेणाऱ्या सहवासाचा निवारा. आपल्याला हवं असतं आपुलकीचं अन्न, प्रेमाच्या शब्दांचं वस्त्र आणि आपल्याला समजून घेणाऱ्याच्या सहवासाचा निवारा. माणसाची ही गरज खरं तर मूलभूत गरज आहे. ती पूर्ण झाल्याशिवाय आयुष्य पूर्णच होत नाही हो. खरं आहे ना.
मित्रांनो, पूर्वी माणसाच्या गरजा ह्या अन्न वस्त्र निवारा इतक्या पुरत्याच मर्यादित होत्या. पण बदलत्या काळाबरोबर गरजा बदलल्यात. बदलत्या काळाबरोबर माणसाच्या गरजा सुद्धा बदलल्यात. इतकंच काय, माणसं सुद्धा बदललीत हो. पहिल्यासारखी जीवाला जीव लावणारी माणसं काळाच्या आड गेलीत. खरं सांगायचं झालं तर माणूस मरत नाही तोपर्यंत गरजा संपत नाही. आणि गरजा संपल्यात तर माणूस म्हणून जगूच शकत नाही. हे सुद्धा कटू असलं तरी वास्तव आहे. पटतंय की नाही? या काळात मोबाईल तर आपली अति महत्त्वाची गरज बनली आहे. तो म्हणजे आपला एक साथीदारच बनला आहे हो. आपलं सत्य, आपली सारी सिक्रेट, आपली वास्तविकता आपल्या मित्रापेक्षा त्यालाच ठाऊक असते. खरं आहे ना? तो थोडा वेळ जरी दृष्टीआड झाला, मोबाईल थोडा वेळ जरी दृष्टीआड झाला तरी तो कोणाच्या हाती लागू नये म्हणून अनेकांची झोपच उडते हो की नाही? मित्रांनो, मला तरी वाटतं की गरजा कधीच संपत नाही. माणसांच्या गरजांना अंत नाही. त्यामुळे जे आहे त्यात खुश असणारा माणूस जगात सगळ्यात श्रीमंत असतो. मित्रांनो, आपण माणूस म्हणून जन्माला आलोय हे लक्षात घेऊन गरज असो वा नसो तरी आपला माणूस पण हरवू देऊ नका. आपलं संकट जरी टळलं तरी देव विसरू नका. संकट काळात कुणी साथ दिली असेल, कुणी भूक तहान भागविली असेल तर त्याची ती मदत आयुष्यभर लक्षात ठेवा. हीच माणुसकी आहे. माणसातला माणूस पण म्हणतात ते हेच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्यासोबत इथून काहीही जाणार नाही. आपल्यासोबत काहीच नेता येणार नाही. हो, आपल्यासोबत जाणारी एकमेव गोष्ट आपल्यासोबत जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे परमार्थ. आयुष्यात आपण केलेला परमार्थ आणि चांगले काम जे कायम आपल्यासोबत असणार आहे. पटतंय ना? त्यामुळे गरजा आपल्या गरजा सीमित ठेवून मन परमार्थाकडे लावलं तर आयुष्य खरंच सार्थकी लागेल. पहा, पटतंय का? जय गजानन. धन्यवाद.